मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, आपल्याला जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपली सर्वांशी नाती अतिशय प्रेमाने आणि अतिशय स्नेहपूर्ण आणि ती शक्तिशाली असली पाहिजे. दृढ विश्वास असला पाहिजे. जर तुमचा एखाद्या नात्याबद्दल गैरसमज झाला तर ते नातं दुरावतं आणि नातं दुरावलं की त्यामुळे येणारा ट्रिगर तुमच्या शरीरावर परिणाम करतो. शरीरावर परिणाम झाला की मनावर होतो आणि मग तुम्हाला चिडचिड होते. तर यासाठी आज आपण रिलेशनशिप आणि हार्मनी यासाठी मेडिटेशन करणार आहोत. तर काय करायचं आहे, तुम्हाला जर थोडं पाणी प्यावंसं वाटत असेल तर पाणी पिऊन घ्या. अशा ठिकाणी शांत बसा की तिथे तुम्हाला कोणीही हालचाल करणार नाही किंवा तुम्हाला उठवायला येणार नाही. शांत बसले आहेत, अगदी एकदम रिलॅक्स. पाठीचा कणा सरळ ठेवा, सुखासनात बसा आणि मी सांगते त्या अवयवांकडे फक्त लक्ष द्या. ते शिथिल झालेत नाही झालेत याकडे जास्त खोलात जाऊ नका. तर आपण अलगद डोळे मिटलेले आहेत. कपाळ, डोळे, कान, नाक, मान, खांदे, दोन्ही हात, तळहाताची बोटं, पाठीचा कणा, छाती, पोट, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, दोन्ही पाय, तळपायाची बोटं पूर्णपणे शिथिल झालेली आहेत आणि आपण रिलॅक्स झालेले आहोत. आता ह्या रिलॅक्स अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर नाकाला हात लावायचा नाही आहे. फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. परत आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. आता उजव्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आहोत आणि डाव्या नाकपुडीने सोडणार आहोत. पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. आता परत उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत आणि डाव्या नाकपुडीने सोडणार आहोत. आणि आता असं विचार करायचा आहे की माझ्या हृदयातून प्रेमाचा जो गुलाबी प्रकाश आहे हा मी माझ्या सर्व नात्यांमध्ये, म्हणजे माझ्या घरातली माणसं, आजूबाजूची माणसं, माझ्या परिसरात राहणारी माणसं, मी जर ऑफिसमध्ये जात असेल तर ऑफिसमधली माझी सर्व माणसं, मी ज्या ठिकाणी माझं करिअर करते त्या ठिकाणी जितकी माणसं माझ्या संपर्कात आहेत तेवढ्या सगळ्यांना मी या प्रेमाची ऊर्जा पाठवते. आणि असा विचार करा की प्रत्येकापर्यंत माझ्या हृदयातून तो गुलाबी लाईट किंवा ती प्रेमाची ऊर्जा त्याच्यापर्यंत पोचत आहे. मलाही शांत वाटत आहे, समोरच्यालाही शांत वाटत आहे. आता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक एक व्यक्ती समोर बोलवा आणि त्यालाही ही प्रेमाची ऊर्जा द्या. आणि ही ऊर्जा देताना कुठेही स्वार्थ धरू नका, कारण निस्वार्थ प्रेमच आपल्याला पुढे घेऊन जातं. म्हणून प्रेम ही अशी एकमेव गोष्ट आहे की ती विकत घेता येत नाही. म्हणून तुम्ही प्रत्येकाला प्रेम द्या. इव्हन तुम्ही आपल्या पृथ्वी मातेला प्रेम द्या, पशुपक्ष्यांना प्रेम द्या, झाडांना प्रेम द्या, सगळ्या गोष्टीला प्रेम द्या. इव्हन तुमच्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूवर तुम्ही प्रेम करा. आणि आता मी जोपर्यंत पुढील सूचना देत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. अधूनमधून तुमचं लक्ष भरकटेल. पुन्हा श्वासावर या.
लक्ष द्या की आपल्या हृदयातून तो गुलाबी प्रकाश पसरत आहे. आता आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रेममय झालेलं आहे. सगळ्या व्यक्ती प्रेमाने ओतप्रोत भरून गेलेल्या आहेत. तुमच्या चेहऱ्यावरही आनंद आलेला आहे. समोरच्या सगळ्या व्यक्तीही तुम्हाला आनंदी दिसतात, कारण तुमची दृष्टी बदलली आहे म्हणून तुम्हाला जग बदललेलं दिसतंय. तर आता आपण हळूहळू आपल्या शरीरावर येऊया. हातपाय हलवा, दोन्ही हात एकमेकावर घासा आणि आपल्या डोळ्यावर ठेवा आणि ज्यांना ज्यांना ही ऊर्जा दिली त्यांनाही धन्यवाद म्हणा, स्वतःलाही धन्यवाद म्हणा. धन्यवाद.